मराठी सिनेसृष्टीसाठी पुन्हा एक दुःखद बातमी आहे। अभिनेते मिलिंद पेमगिरीकर यांचं निधन झालं असून त्यांची अंतिम यात्रा आज 17 ऑगस्ट 2023ला रामबाग इंदूर येथे पार पडली। सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद पेमगिरीकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन पेमगिरीकर यांचे बंधू काल रात्री 9:30च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। ते फक्त 45 वर्षांचे होते। ते काही काळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याचं समजतंय। अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका केल्या। मिलिंद यांनी झी मराठीवरील गाजलेल्या ऐतिहासिक मालिका बाजीमध्ये मुख्य खलनायक सरदार बिनिवलेची भूमिका करून छाप पाडली। ही मालिका 17व्या शतकातील सत्यकथेवर आधारित होती। त्याच्या एकूण 140 भागांपैकी 135 भागांमध्ये मिलिंद झळकले। विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे कैलासवासी मिलिंदची झी मराठी पुरस्कारासाठी निवड सुद्धा झाली होती। तर लाडाची मी लेक ग मिताली मयेकरची मुख्य भूमिका असलेल्या या झी मराठीवरील मालिकेत सुद्धा त्यांनी साकारलेल्या भूमिकेने लक्ष वेधून घेतलं होतं। शिवाय सन मराठी चॅनलवरच्या सिंधू मालिकेत सुद्धा एक उत्तम भूमिका त्यांनी वठवली होती। नाट्याचार्य बाबा डिके यांच्या कर्मभूमी इंदूरमधील मोजक्या नाट्यकर्मींनी आपल्या असामान्य अभिनय कौशल्याच्या जोरावर कोणत्याही शिफारसीशिवाय मराठी, हिंदी सिनेमात आणि टीव्ही मालिकांमध्ये मुंबईत चांगले अस्तित्व निर्माण केले, प्रसिद्धी मिळवली। त्यापैकी एक प्रतिभावंत मिलिंद नक्कीच होते। मराठी, हिंदी सिनेमात तसंच टीव्ही मालिका आणि मराठी नाटकांमध्ये 1.5 दशक मुंबईत आपली अद्वितीय अभिनय प्रतिभा सिद्ध करणारा हरदिल अजीज अभिनेता मरहूम चंदू पारखी यांच्या निधनानंतर 1.5 दशकानंतर मिलिंदने इंदूरला नावलौकिक मिळवून दिलं। मायानगरीमध्ये रामबाग परिसरात जन्मलेल्या 45 वर्षीय मिलिंदला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। ते त्यांचे थोरले बंधू, ज्येष्ठ रंगकर्मी मनोज पेमगिरीकर यांचे आश्रित होते। मध्यमवर्गीय कुटुंबातील मिलिंद किशोरवयापासूनच नाट्य क्षेत्रात सक्रिय होते। रामबाग येथील रहिवासी असलेल्या प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका स्मृती शेष, नाना दुर्फे यांच्याकडूनही त्यांनी नाट्यकृतीतील बारकावे शिकून घेतले होते। कमी कालावधीत हे यश मिळवणारे ते इंदूरचे पहिले अभिनेते ठरले। प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असतानाच त्यांना आजाराने त्रासलं आणि त्यानंतर नियतीचा क्रूर घाला झाला आणि त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला। अभिनेते मिलिंद पेमगिरीकर यांना लोकमत फिल्मीची भावपूर्ण श्रद्धांजली।